पुष्पा सगळं शोधलं, तोरण काही सापडत नाही. अहो वरच असेल हो. मागे आपण आणलं नव्हतं का? मी वरच ठेवलं होतं. मागे म्हणजे किती दिवस झाले त्याला? 5-6 वर्ष झाली असतील. मग आता कसं सापडेल ते इथं? आता मी काही टाकून देत नाही, सगळं जपून ठेवते. तुम्ही आळस करू नका, वर चढून शोधा. ईशा, तू कुठे चाललीस आता? अगं आई, मी काल मैत्रिणीकडून चेक घेतला ना, तो आज डिपॉझिट करायला हवा मला. ईशा, कुठल्या मैत्रिणीने तुला इतका झटपट एवढा मोठा चेक दिला ग? विश्वासातली आहे ना? बाबा ऑफिस मधली मैत्रीण आहे. काय आहे, पैशांचे व्यवहार करताना फार जपून राहावं लागतं ग. आपल्याला माणसं नाही ओळखू येत. दुकानाच्या बाबतीत जसं मालकाने फसगत बाबा, केली. कशाला आता जुन्या गोष्टींचा विचार करायचा? आणि तसंही मी अतिशय विचार करून सगळे व्यवहार करते. आणि मी ऑलरेडी ठरवलंय हे पैसे कसे फेडायचे ते. मी कुणाचंही देणं ठेवत नाही, माहितीये ना तुम्हाला. बघ ना पुष्पा, अगं खर तर पैसे उभे करायची जबाबदारी माझी आहे. पण आपली पोरगी बघ कधी मोठी झाली काही कळलंच नाही. बाबा, तुम्ही पैसे जमा केलेत काय आणि मी केले काय? काय फरक पडतो? तुम्ही इतके चांगले संस्कार दिलेत मला, इतकं चांगलं शिक्षण दिलं, म्हणून ही नोकरी मिळाली ना. बाबा, आज संध्याकाळी जेव्हा आपण लग्नाच्या बैठकीला जाऊ ना, तेव्हा तुम्ही टिल्लूंना सांगून टाका की आमच्या बाजूचा लग्नाचा खर्च आम्ही करू म्हणून. टेन्शन नाही लेने का बाबू. चल येते मी. तुम्ही काय बघत उभे राहिलात? शोधा तोरण. हा हो हो. हा, ईशा, ईशा, हाय, कशी आहेस? काही टेन्शन आहे का? नाही रे. हे बघ, कसलाही प्रॉब्लेम, टेन्शन, अडचण काही असेल ना तरी मी आहे ना सॉल्व्ह करायला. येते मी. ऐक ना, हे मी फक्त आत्तापुरतंच बोलतोय असं नाही. लग्नानंतर सुद्धा काही प्रॉब्लेम आला ना तरी मी आहे. बॉबी. येस दीदी. ते माझे बेक बीन्स जरा गरम करून आण. ओके. आणि सॉफ्ट झालेले टोस्ट फेकून देऊ? ऑफकोर्स. या ब्रो इन लॉ साठी अजून किती वेळ थांबावं लागतंय गॉड नोज. दीदींना अजिबात आवडत नाही असलं. मी पण तेच म्हणत होते, उगाच वाट बघायला लावतात साहेब. साहेब नेहमी टाइम शिरत असतात. कामं करा आपली. त्यात काय? वाडा मला. अरे पोहे आहेत त्यात. इतकं सगळं खाणार आहेस का तू? बघू, मूड असेल तर प्लेट फिनिश. दादा येतोय ना? हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. करा, सुरू करा. फायनली. घे घे दादा. मस्त काय काय ब्रेकफास्टला. आज आपण सगळे मस्त गप्पा मारूया. स्वारी आज खुशीत दिसतीये. तेच मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचंय की तुम्ही जेव्हा खुश असता तेव्हा तुम्हाला काय करावंसं वाटतं? आई साहेब, तुमच्यापासून सुरुवात. पहिला मान तुमचा. मी? अगं बाई, मी जेव्हा खुश असते ना तेव्हा मला पहिली आठवण येते ती तिरुपतीची. मी लगेच दर्शनाला जाते. मन कसं शांत होतं माझं. आणि देवाकडे प्रार्थना करते की विक्रांतवर अशीच कृपादृष्टी असू दे. त्यातच आनंद आहे मला. जयदीपला विसरले ऍज युजल. वहिनी,
मी हं? शॉपिंग ऑफकोर्स शॉपिंग डायमंड्स स्पार्कलिंग डायमंड्स जस्ट अमेझिंग हॅपीनेस मग मी परत डायमंड घेते आणि मग तू अजून खुश होतेस आणि तिच्या खुशीमध्येच माझी खुशी आहे असं समजा. हा नाही जयदीप, तुझं स्वतःच काहीतरी खास असं असलं पाहिजे. तेच तर शोधतोय ना दादा, अजून सापडलं नाही. दीदी गरमागरम बीन्स आणि फ्रेश टोस्ट. बॉबी, मला तर आत्ताच खुशी झाली आहे साहेब. हा लंबी जुदाई 4 दिनों का प्यार ओ रब्बा बड़ी लंबी जुदाई. ही अशी खुशी आहे तुझी? जिंदगी कैसी ये पहेली. एक मिनिट बॉबी, येस दीदी. तू जेव्हा सॅड फील करतोस तेव्हा तू काय गातोस? आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई तो क्या. अच्छा, असं आहे होय तुझं. वा, साहेब खीर अप्रतिम झाली, एकदम बेस्ट. विक्रांत, काल केलेलीच खीर आहे ती. काल वेचव वाटत होती तीच आहे ती खीर. दादा, आफ्टर ऑल कंपनी मॅटर्स. म्हणजे आपल्या बरोबर जर कोणीतरी स्पेशल असेल ना, तर अगदी साधी डिश पण टेस्टी लागते. हो की नाही सोन्या? या ऑफकोर्स. नाही, मी नेटवर वाचलं होतं, एकाच ब्लेंडचा चहा जर एकट्याने प्यायला आणि मग कोणाबरोबर तरी बसून प्यायला तर त्याच चहाची चव वेगळी लागते. अरे सायंटिफिकली प्रूव्ह केलंय. दादा, आज माझी कंपनी आहे ना, म्हणून तुला खीर जास्त गोड लागली. एक सेल्फी. सो दादा, कंपनी अशी स्पेशल असली पाहिजे, करेक्ट ना? काय हो, अजून सापडली नाही चादर? नाही ना, कुठं ठेवलीस तू? आधी काय तोरण सापडत नव्हतं तुम्हाला, आता चादर सापडत नाहीये. नीट शोधा ना, म्हणजे सापडेल. किती कंटाळा करता हो तुम्ही. शोधतोय ग. हे बघ, वरच्या कप्प्यात होती, पण मी खाली शोधतोय. बरं ऐका, मी काय म्हणतेय, चारी बाजूनी नीट खोचून चादर घाला आता. हो, ते पण मी काय म्हणतो, बैठक रुपालीच्या घरात आहे ना, मग आपल्याकडे हे कशाला उगीच? मग घर असं अस्ताव्यस्त ठेवायचंय का? बैठक तिथे असली तरी ये जा होणारच ना. कोणी तिकडची लोक इकडे आल्यानंतर असं गबाळ घर ठेवायचं? ठीक आहे, घालतो. हा, बरं ऐका, काय? थांबा, मी घालते ती चादर, तुम्ही इस्त्री करा. आपल्याकडे कुठे इस्त्री आहे? जगतापांकडे आहे, त्यांच्याकडे जा आणि इस्त्री घेऊन या. हा, ठीक आहे, आणतो. आणा लवकर. बाई, सरंजामे सरांना फोन करायचा राहिला. हॅलो. हॅलो, विक्रांत सर, मी बोलतेय ईशाची आई. हा बोला. हा, अहो खूप आनंदाची बातमी. हा, तुमच्या बोलण्यामुळे काम झालं. अहो, ईशाचं लग्न ठरलं. अहो, आजच बैठक आहे, लग्नाचा मुहूर्त पण ठरेल आणि मग लगेच पत्रिका छापायला देऊ आम्ही. फक्त तुमच्यामुळे हे घडलं. तुम्ही ईशासाठी आणि आमच्यासाठी खूप केलं तो.
आम्ही तुमचे खूप आभारी होतो. ईशाची आई हा? हे घ्या ब्रिजवासीकडची मिठाई बघून घ्या एकदा आणि उरलेले पैसे हे घ्या. थँक्यू हा थँक्यू. अहो थँक्यू कशाला, ईशाचं लग्न म्हणजे आमच्या घरचंच लग्न आहे की. हा आणि आम्ही चाळीतले सगळे ना जोरदार नाच करणार आहे बघा. आणि ते नाशिक ढोल ते पण मागवणारे कॉन्ट्रीब्युशन काढून. हा ईशाचं लग्न जंगी व्हायला पाहिजे. येतो चल. थँक्यू हा. फोन राहिला. हॅलो हॅलो हा सर. सॉरी हा. अहो काय झालंय, सगळ्यांना ईशाच्या लग्नाचं कळलंय ना, चाळीत अगदी तयारी सुरू झालीये. हो तुम्हाला मुख्य सांगायचं राहिलं, एकदा पत्रिका छापून आली ना की देवाला अक्षता ठेवून आम्ही पहिली पत्रिका तुम्हाला द्यायला येणार आहोत. हो खूप केलं तर तुम्ही ईशासाठी. आणि तुम्ही नक्की यायचंय हा. तुमच्याशिवाय ईशा बोल्यावर चढणार नाही हा. सर ईशा आणि बिपिनला आशीर्वाद द्यायला याल ना. येईन मी. थँक्यू हा. ठेवते फोन. तुमच्याशिवाय ईशा बोल्यावर चढणार नाही हा. ईशा आणि बिपिनला आशीर्वाद द्यायला याल ना. सर आता माझं लग्न होईल. पुढे काय होईल, कसं होईल, काहीच माहित नाही. आता यापुढे तुम्ही माझ्या आयुष्यात नसाल सर. कसं जगणार मी? यापुढे सरांच्या पुढे पुढे यायचं नाही. मी आता त्याच देवळात आहे जिथे आपण पहिल्यांदा आलो होतो सर. इथेच मला माझ्या प्रेमाचा कौल मिळाला होता. पण यापुढे परत आपण इथे भेटू का कधी? जर तू मला दिलेली प्रॉमिस मोडलीस देवा, आता माझ्यावर फक्त एक उपकार कर. विक्रांत सरांना परत माझ्या समोर आणू नकोस. मला नाही सहन होते आता. पुन्हा कधीच त्यांना माझ्या समोर आणू नकोस. कधीच नको प्लीज. फुटलेली काच परत पूर्वीसारखे होते. व्हॉट? सुपर. येतो मी. दादा काय आलं दादा? आर यू ओके? या गुड. बरं ऐक ना दादा, माझ्या एका मित्रांनी एक सुपर ग्लू इन्व्हेंट केलंय. डेमो बघायला चाललोय. जयदीप एक मिनिट. गेल्या वेळेस तुझं गेटवे ऑफ इंडियाचं डील फेल गेलं होतं, तेव्हा तू खूप निराश झाला होतास. त्या महेश शंकरच्या खापरपणजोबाला स्वर्गातून खाली बोलवून गोळी घालायची होती मला. ट्रॅप. अजूनही खूप निराश आहेस? नो 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 दादा, नो वे. हे काय आत्ता जातोय ना सुपर ग्लूचा डेमो बघायला. अरे दादा, तडकलेली काच परत पूर्वीसारखी होते. हो? हा, बघायलाच पाहिजे. दादा, थॉमस अल्वा एडिसन काय म्हणतो माहिती? मी अपयशी झालो नाहीये, फक्त यश न देणारे 10,000 मार्ग मला माहिती झाले. मी हेच फॉलो करतो दादा. एक डील फसलं, ओके, नो बिग डील. मी नेक्स्ट डील कडे वळतो. मी बरोबर करतो ना दादा? अगदी बरोबर करतोस. पण जयदीप, थॉमस अल्वा एडिसन जेव्हा 10,000 वेळा प्रयत्न करायचा, तेव्हा तो आपल्या आधीच्या चुका शोधायचा आणि त्या दुरुस्त करायचा.
म्हणजे मग पुन्हा आपल्याकडनं तीच चूक होता कामा नये याची काळजी घ्यायचं. आपण हेच केलं पाहिजे नाही का? हो रे दादा. नाही म्हणजे याचा विचार मी कधी केलाच नव्हता. नाही पण दादा आता मला माझी चूक कळली. आता नेक्स्ट डील पासून मी याचा विचार करणार. शुअर शॉट. दादा एक जबरदस्त विचार आहे. एक डील फसलं ओके नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट डील नो 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 नो. आता फेल गेलेल्या डील मध्ये काय चुका झाल्या त्या शोधून काढायच्या. मग आपल्या चुका आपण मान्य करायच्या आणि मग परत भिडायचं. लवली. गॉट इट दादा गॉट इट. मग यश मिळणार. अरे मिळणारच 100%. करेक्ट. करेक्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू दादा. एक डील फसलं ओके नो प्रॉब्लेम. आता नेक्स्ट डील फेल गेलेल्या डील मध्ये काय चुका झाल्या त्या शोधून काढायच्या. मग आपल्या चुका आपण मान्य करायच्या आणि मग परत भिडायचं. जयदीप, नकळतपणे तू फार शहाण्यासारखं बोलून गेलास. आपल्या चुका आपण शोधायच्या आणि आपणच त्या दुरुस्त करायच्या. ठीक आहे. ईशा या 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 बसा. अगं बाई छानच वास आहे. शाही मोगरा आहे. वा ईशा तू आज खूप गोड दिसतेस. अगं लग्न ठरलं ना की मुलींच्या चेहऱ्यावर असं तेजच येतं. अगदी खरंय. फार छान योग जुळला. आता लवकरात लवकर लग्नाचा बार उडवून देऊया. त्यासाठी गुरुजींना घेऊनच आलोय मी. हरिओम. एकदा का मुहूर्त निघाला की सगळ्या गोष्टींना वेग येतो बघा. बाबा मी येऊ का? अरे विचारतोस काय? अरे तुझ्याच लग्नाची बोलणी सुरू आहे. अरे पण मुहूर्त तरी निघू दे मग इथे येऊन बस. बरोबर ठीक आहे. रंजे अगं मसाला दूध आणतेस ना? हो रुपाली केवढं केलं तो. हो हे तर काहीच नाहीये. टिल्लूंच्या घरचं लग्न आहे. गुरुजी हरिओम. गुरुजी मुहूर्त मिळतोय का? हा शोधतोय. घाई नाही. तुम्हाला पाहिजे तितका वेळ घ्या. काय अहो कपडे दागिने आम्ही बेस्ट घेतोच हो. पण मला मुहूर्त सुद्धा बेस्टच पाहिजे. हरिओम हरिओम. हो पण टिल्लू साहेब, पुढे जाण्यापूर्वी मला एक गोष्ट जरा बोलायची आहे. म्हणजे लग्नाचा आमचा खर्च आम्ही करतो. हे काय तर नवीनच. सगळं ठरलंय ना? हो पण हे बघा तुम्ही काही काळजी करू नका. असं कसं, माझ्या एकुलते एक मुलीचं लग्न आहे. अडचण कसली? चला एक उत्तम आणि शुभ मुहूर्त मिळालेला आहे. अरे वा 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 गुरुजी. ठीक आहे 5,000 आहेत. हरिओम हरिओम. हरिओम. मग आता पुण्यवचन सुरू करू ना? असं कसं? बाकीची मंडळी येऊ देत ना. अजून कुणी यायचंय का? म्हणजे नाही आमचं काय, आम्हाला रणजीशिवाय दुसरं कोणीच नाहीये मुंबईमध्ये. पण मला वाटलं होतं तुमच्याकडची मंडळी येत आहेत. नाही नाही, आमची तशी खास पाहुणे मंडळी असं कुणी नाहीये. असं काय?
असेल ना कुणीतरी. नाही म्हणजे नाही कसं, मी आहे ना.